मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आहे। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज गडचिरोलीमध्ये आहे। राष्ट्रवादीकडनं लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला जातोय। भव्य रॅलीनंतर अजित पवारांची सभा सुद्धा आज गडचिरोलीमध्ये पार पडणार आहे। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज गडचिरोलीमध्ये आहे आणि गडचिरोलीमध्येच अजित पवार यांची आज सभा सुद्धा पार पडणार आहे। राष्ट्रवादीकडनं लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला जातोय आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आशिष सध्या गडचिरोलीवरून आपल्या सोबत आहेत। आशिष, अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज गडचिरोलीमध्ये, दादांची सभा सुद्धा होतीये, कशी तयारी दिसते? नक्कीच गुरु, आज जे आहे गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। सकाळी 10:30 वाजता त्यांचे अहेरी येथे आगमन होणार आहे। त्यानंतर त्यांचे नागेपल्ली इथं सुद्धा कॅम्पमध्ये एक सत्कार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर आलापल्ली येथे एक भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यामध्ये काही महिलांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, तसेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार जे आहेत धर्मराव बाबा आत्राम, त्यांचा हा क्षेत्र असून एक विधानसभेची पूर्व तयारी म्हणून हा एक कार्यक्रमाकडे बघितला जात आहे।